भारत माता की भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बोला भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बोला भारत माता की भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बोला भारत माता की भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बोला भारत माता की भारत माता की भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बोला भारत माता की भारत माता की भारतीय स्वातंत्र्य दिनाचा बोला भारत माता की ऑगस्ट 2026 श्रावण शुद्ध तृतीया पवित्र परंपरा आणि राष्ट्रभक्तीचा अद्वितीय संगम लाभलेला हा मंगल दिवस. या शुभ दिवशी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नसा नसा सहसाताय रक्त देशभक्तीचं नसा नसा सहसाताय रक्त देशभक्तीचं आणि या हृदयात कोरले नाव भारत मातेचं. माझ्या तिरंगीची शान असाच दिमागात होऊ दे असाच दिमागात होऊ दे. भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक देशभक्ताचे आपल्या सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांचे शिक्षक वृंदांचे पालकांचे आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण सर्वांचे या पवित्र स्वातंत्र्य दिन सोहळ्यात मनपूर्वक हार्दिक आणि उत्स्फूर्त स्वागत. मित्रांनो, आज आपण आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जमलो. पण आज शाळेत अचानक मला एक प्रश्न पडला आणि तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हो? फक्त 15 ऑगस्टला झेंडा फडकवणे आणि राष्ट्रगीत म्हणणे म्हणजे स्वातंत्र्य की 1947 साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश मुक्त झाला म्हणजे स्वातंत्र्य? मित्रांनो, माझ्या मते स्वातंत्र्याचा अर्थ यापेक्षाही खूप मोठा आहे. स्वातंत्र्य म्हणजे निराशार आकाशात मुक्तपणे उडणाऱ्या पक्षासारखी मोठी स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे माझ्यासारख्या छोट्या मुलालाही न घाबरता स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे देशातील प्रत्येक मुलाला आणि मुलीला समानतेने शाळेत जाऊन शिकण्याचे स्वातंत्र्य. पण आमच्या गुरुजींनी आम्हाला नेहमी एक गोष्ट शिकवली आहे, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. जसे पतंगाला आकाशात उडण्यासाठी एका दोऱ्याची गरज असते तशीच स्वातंत्र्याला जबाबदारीची आणि शिस्तीची गरज असते. आपल्या देशात प्रेम करणे म्हणजे सीमेवर जाऊन लढणे एवढेच नाही तर रस्त्यावर कचरा न फेकता तो कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा स्वातंत्र्य आणि देशप्रेमच आहे. पाण्याचा थेंब न थेंब वाचवणे, झाडे लावणे, जगवणे हे सुद्धा खऱ्या स्वातंत्र्य भारताचे लक्षण आहेत. आज या पावन प्रसंगी भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व क्रांतिकारांना, स्वातंत्र्य सैनिकांना, महापुरुषांना, अमर शहीद वीरांना आणि अशा वीरांना जन्म देणाऱ्या महान मातांना मी विनम्र अभिवादन करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. रक्ताच्या अभिषेकाने ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातनं पूर्णत्वास नेला, रक्ताच्या अभिषेकाने ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातनं पूर्णत्वास
नेला. त्यांच्या तेजपुंज स्मृतीसमोर आज काळही नतमस्तक झाला. त्यांच्या तेजपुंज स्मृतीसमोर आज काळही नतमस्तक झाला. हा तिरंगा वाऱ्यावर नाही तर बलिदानाच्या श्वासावर फडकतो. हा तिरंगा वाऱ्यावर नाही तर बलिदानाच्या श्वासावर फडकतो. आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयाचा श्वास हा भारत म्हणूनच धडकतो, भारत म्हणूनच धडकतो. आजच्या मंगल अभिजित भारत शिंदे व मान्यवर यांना विनंती करते की आपण ध्वजस्तंभाकडे जायचे आहे. अभी जो गर्म नहीं हुआ खून नहीं वो पानी है. जो देश के काम ना आए तो बेकार जिंदगानी है, बेकार जिंदगानी है. रक्तातून गवला स्वातंत्र्याचा सूर्य नवा, हुतात्म्याच्या त्यागाने खुलला हा तिरंगा. साखळदंड तुटले सारे मुक्त झाली ही धरा, साखळदंड तुटले सारे मुक्त झाली ही धरा. अभिमानाने गाऊ आता जय हिंद नारा, जय हिंद नारा. सन्मान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस उजाडला तोच मुळे एका नव्या ऊर्जेने, एका वेगळ्या अभिमानाने. 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजेच केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर कोट्यावधी एका भारतीयाच्या हृदयात धगधगणारी एक ज्योत, स्वातंत्र्याची ज्योत. आज आपण जो तिरंगा अभिमानाने फडकवतो त्या प्रत्येक रंगामध्ये एकता दडलेली आहे. भगवा रंग सांगतो समता आणि बंधुता, पांढरा रंग सांगतो सत्य आणि शांतता, तर हिरवा रंग सांगतो समृद्धीची सावली. आणि मध्यभागी असलेले अशोक चक्र नेहमी आपल्याला पुढे जाण्याच्या, प्रगतीची शिकवण देत असते. 150 वर्षांहून अधिक काळ आपला भारत परकीय सत्तेखाली दबलेला होता, पण या मातीत जन्मलेल्या असंख्य वीरांनी
कुछ नशा तिरंगे की आन का है, कुछ नशा तिरंगे की शान का है। हम लहराएंगे हर जगह में तिरंगा, नशा है हिंदुस्तान की शान का है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं। स्वतंत्रता दिवस हमारे इतिहास का सबसे बड़ा ऐतिहासिक दिन है। इस दिन 15 अगस्त 1947 को हमारे महान स्वतंत्रता सेनानियों ने आजादी के लिए जान तो कुर्बान कर दी। उन्होंने देश की आजादी के लिए अपना सब कुछ कुर्बान कर दिया। ना जियो धर्म के नाम पर, ना मरो धर्म के नाम पर, इंसानियत ही धर्म है, बस जियो वतन के नाम पर। आज हमारा देश हर क्षेत्र में प्रगति की ओर अग्रसर है। आज ताकत इतनी अच्छी है कि दुनिया भर में इसकी मिसाल दी जाती है। स्वतंत्रता दिवस हमारे देश की एकता और अखंडता को मजबूत रखने की प्रेरणा देता है। आजादी की कभी शाम न होने देंगे, आजादी की कभी शाम न होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम न होने देंगे। बच्ची हो जो एक बुद्ध बिलाऊ तब तक भारत माँ का आचरण नीलाम न होने देंगे। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। माझा नमस्कार, माझे नाव मुस्कान आहे। आज 15 ऑगस्ट आहे। आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। हा भारताचा राष्ट्रीय सण आहे। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। ना पूछो जमाने से क्या हमारी पहचान है, ना पूछो जमाने से क्या हमारी पहचान है। पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। गुड मॉर्निंग एवरीवन, रिस्पेक्टेड प्रिंसिपल टीचर, national festival of our country, and this year we are celebrating 18th Independence Day of our country. On 15 August 1947 we got independent from the British rule, so we celebrate Independence Day. 15 August every year many freedom fighters sacrificed their lives to get freedom for India. Due to the brave heroes we are living peaceful life too. We should be grateful to our freedom fighters. We should feel proud to be an India so on this occasion. Thank you. सपने हो तो दिल में अरमान होना चाहिए, देश के लिए कुछ कर दिखाने का जुनून होना चाहिए, देश के लिए कुछ कर दिखाने का जुनून होना चाहिए। मुश्किलें चाहे कितने भी आए राहों में, मुश्किलें चाहे कितने भी आए राहों में, भारत का तिरंगा हमेशा ऊंचा होना चाहिए, भारत का तिरंगा हमेशा ऊंचा होना चाहिए। तिरंगा झळकतो आभाळामध्ये, तिरंगा झळकतो आभाळामध्ये, गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये, गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये। शहीदांच्या त्यागाला करूया वंदन, शहीदांच्या त्यागाला करूया वंदन। जय हिंद, जय भारत हेच आपले बंधन, जय हिंद, जय भारत हेच आपले बंधन। सर्व आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिनी मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत। तीच ऐतिहासिक 15 ऑगस्ट 1947 ची तारीख आहे, ज्या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला होता। हा दिवस केवळ सण नाही तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण आहे। महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी वाहिले। आज आपण मोकळ्या आकाशाखाली आपल्या अधिकारासह जीवन जगत आहे, त्या मागे या शूरवीरांचा त्याग आहे। शेवटी एवढेच बोलायचे वाटते, शेवटी एवढेच बोलावंसे वाटते, नसा नसा सळतंय रक्त देशभक्तीचं, नसा नसा सळतंय रक्त देशभक्तीचं, आणि हृदयात कोरलंय नाव माझ्या भारत मातेचं, आणि हृदयात कोरलंय नाव माझ्या भारत मातेचं। धन्यवाद। जळतो आभाळामध्ये, तिरंगा जळतो आभाळामध्ये, गौरव वाढतो या मातीतल्या प्रेमामध्ये। शहीदांच्या त्यागाला करूया वंदन, शहीदांच्या त्यागाला करूया वंदन। जय हिंद, जय भारत हेच आपले बंधन, जय हिंद, जय भारत हेच आपले बंधन। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव मानवी आहे। आज 15 ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे। आजचा दिवस आनंदाचा व उत्सवाचा व अभिमानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला होता। हा दिवस केवळ सण नाही तर भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण आहे। महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक थोर नेत्यांनी आपल्या
आयुष्य देशासाठी व्हायलंय. शेवटी एवढेच म्हणायचे वाटते, नसा नसात वाहते देशभक्ती, नसा नसात वाहते देशभक्ती, हृदयात आहे अभिमान, नसा नसात वाहते देशभक्ती, हृदयात आहे अभिमान. सर्व जगामध्ये श्रेष्ठ आहे आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान. थँक्यू. विषय असा आहे की अनिल माळी सरांनी तुम्हाला खूप सांगितलं की आम्ही स्पर्धा परीक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी बोलून झालेल्या आहेत, आहे की नाही. तर ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही सुरू केलेली होती, आम्हाला 3 वर्ष होत आहेत आणि त्याचे पडसाद जे आहेत किंवा त्याचे निकाल जे आहेत ते निकाल लागायला आता सुरुवात झालेली आहे. दरवर्षी आपले 2-2, 3-3 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये देवांश बाळू पाटील त्याचा वाढदिवस आपल्या ठिकाणी साजरा करूया. सक्रिय सहभाग घेईन. निरोगी व्यसनमुक्त आणि सुदृढ भारत घडवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारच्या नशाजन्य पदार्थांचे व व्यसनांचे सेवन करणार नाही. माझे कुटुंब किंवा देशाचं रक्षण करणं हे फक्त सैनिकांचं काम नाही. देश घडवायचा असेल तर तुम्हाला मला आपल्या सगळ्यांसाठी प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून तसं गाव, माझं गाव माझी जबाबदारी, आहे की नाही. मला माझ्या गाव विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा. आपण आज इथे जे जमलो स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि भरपूर कार्यक्रम सरांनी घेतले. आपले विद्यार्थी आपण बघतोय त्यांच्यात किती चालना सरांनी उत्स्फूर्तपणे भरली आहे. त्याच्या मागे जी टीम आहे आपली जांभूळची, सर्व सर नाव असं एका व्यक्तीचं नाव घेऊन चालणार नाही. एकाहून एक भारी म्हणजे एकाहून एक श्रेष्ठ सर आपल्याला लाभले. असं वाटत होतं दादा इथून गेल्यानंतर काहीतरी कमी भासेल, पण सरांनी कुठलीही कमी आपल्याला इथं भासू दिली नाही. आपण जसे आपल्या विद्यार्थ्यांचा विषय करतो राज्य स्तरावर, तालुका स्तरावर सरांनी नेले, त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे सर, आपल्याला काही लोकांना माहिती नसतील, आपल्या शाळेच्या सरांची सुद्धा राज्य स्तरावर, तालुका स्तरावर अशी नेमणूक झाली. आणि आता नुकतेच आपल्या तालुक्याचा जो आदर्श शिक्षकाचा पुरस्कार होता, त्याच्यासाठी तालुक्यातून फक्त 3 लोकांची तिथं फॉर्म म्हणजे निवड झाली होती. त्या 3 पैकी एक शिक्षक निवडायचा होता. त्या 3 मध्ये आपल्या जांभूळ शाळेचे शिक्षक अनिल माळी सर यांचे नाव होते. आणि तो पुरस्कार सुद्धा आपल्या सरांना निश्चितच होता. एका सरांना शब्द दिलेला होता, त्या शब्दाखातीर आपले मंत्री महोदय बोलले सर एवढ्या वेळेस जाऊ द्या, पण आपला जो पुरस्कार होता तो निश्चितच होता. आणि येणाऱ्या पुढच्या वर्षासाठी सरांचा पुरस्कार हा राहीलच. आणि त्याच्यासाठी सरांना शुभेच्छा. पण सांगायचं झालं, आता आपण आपल्या गावासाठी भरपूर काही करतोय, सर्वजण देत आहे, योगदान देत आहे. पण एक कळकळीचं सांगणं असं की आपले सर भरपूर म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी भरपूर योगदान देतात. सकाळी शाळा जर 7ला असली तर ते 6 वाजता इथं हजर राहतात आणि एकदम त्यांच्याकडून होईल तेवढे कष्ट ते घेत आहेत. सर्वांना नमस्कार. माझा अगोदर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं पूर्ण नाव अभिजित भारत शिंदे. मी जरी इथं मला काका नेहमी सांगत असतात की आमचे इथं सहभाग घेतला, तिथं सहभाग घेतला, मुलांनी नंबर आणले, प्रथम, द्वितीय, तृतीय अशा विशेष प्रावीण्याने मुलं इथं बक्षीस आपल्या गावाला खेचून आणतात. त्यामुळे मला एक कुतूहल निर्माण झालं शाळेविषयी आणि या शाळेला एकदा तरी आपण भेट देऊ असं माझ्या मनात आलं. त्यानंतर मी जरी लहान असताना, आता मी सांगतो मी कसा घडलो किंवा माझा काही संघर्ष तुम्हाला सांगतो. जेमतेम परिस्थिती गरिबीची, दारिद्र्याचीच होती. आम्ही 4 भावंड, त्यानंतर त्यांचं शिक्षण, संस्कार, परिस्थिती जरी गरिबाची असली तरी आईवडिलांनी कधी संस्काराची आणि शिक्षणाची कमी पडू दिली नाही. लहानपणी संस्काराचे बाळकडू आम्हाला पाजण्यात आले आणि आम्हाला तिथंच आम्ही पण काही इंग्लिश वगैरे शिकलो नाही, मराठी शाळेतच गेलेलो आहे आणि मराठी मीडियमच मध्येच आम्ही शिकून मोठे झालेलो आहे.
असं नाही की तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये गेला आणि मोठा साहेब झाला, असं काही नाही. आपल्या मराठी शाळेत सुद्धा राहून शिकून एक IAS कलेक्टर माणूस होता येतं ना. मला पण अपयश आलं. अपयश आलं की मुलं खचून जातात आणि तयारी सोडून देतात. तसं न करता एक अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात ना, त्यामुळे अपयश आलं की खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणे हेच यशामागचं सर्वात मोठं कारण असतं. त्यानंतर यशस्वी होण्यामागे सर्वात महत्त्वाची 2 कारणं म्हणजे एक तुमची कठोर मेहनत आणि दुसरी म्हणजे सातत्य. आज 10 तास अभ्यास केला, उद्या 1 तास केला, परवा केलाच नाही, असं त्याने यश भेटत नाही. तुम्ही तुमच्यामध्ये अभ्यासाचं सातत्य हवं. सातत्य असल्यास तुमच्या मागे यश धावेल. त्यानंतर इथं मस्तक त्या वीरांना ज्यांनी स्वतंत्र हा देश केला, त्यांच्या बलिदानाने आज हा सुवर्ण दिन सोहळा आला. क्रांतीवीरांच्या त्यागाची गाथा आपण कधी न विसरूया. त्यांच्या या पावन स्मृतींना आज आपण शतशत नमन करूया. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तिरंग्याच्या रंगात दडला देशाचा अभिमान, शहीदांच्या त्यागामुळे लाभला स्वातंत्र्याचा मान. या प्रेरणादायी वातावरणात आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्या प्रेरणादायी विचारांनी आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रमुख पाहुण्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानते. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या प्राची प्रकाश शिंदे इयत्ता 7वी व वेदिका रामेश्वर वाघ इयत्ता 7वी, देशभक्तीपर गीते भाषणे करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आभार मानते. तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. देऊन आम्हा आपला अमूल्य वेळ वाढवली आमची शान. तुमच्या सुंदर विचारांनी मिळाला आम्हा नवा अभिमान. देशप्रेमाची ही ज्योत अशी तेवत ठेवूया. तुमच्या मार्गदर्शनाने यशाचे शिखर गाठूया. धन्यवाद.